नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि विशेषतः आरोग्य विभागातील भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी आहे। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भरती आणि पदोन्नतीच्या प्रस्तावाला विधी समितीने जे आहे ते फायनली मंजुरी दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बातमीचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। नेमके कोणते नियम बदललेले आहेत, कोणत्या पदांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधीवर काय परिणाम होणार आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। आर्टिकल वाचण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तसेच ऑफिशियल PDF आणि डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी आपले ग्रुप जॉईन करायला विसरू नका। व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, प्रभात वृत्तपत्रात आज आलेल्या ताज्या बातमीनुसार पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत। मागे सोमवारीच झालेल्या विधी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागातील भरती आणि पदोन्नतीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालेला आहे। याची माहिती विधी समितीच्या अध्यक्षा स्वर्धा बापट यांनी दिलेली आहे। आता याच्यामध्ये दोन सर्वात महत्त्वाचे बदल आपल्याला पाहायला मिळतात। सर्वप्रथम आहे 58 वर्षानंतरही सेवेत राहणाऱ्याची जी इच्छा असणारे जे आणि शारीरिकदृष्ट्या पात्र असणारे कर्मचारी आता लेखी अर्ज करून 60 वर्षापर्यंत काम करू शकतील। पण लक्षात घ्या, या वाढीव 2 वर्षाचा त्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळणार नाहीये। फक्त त्यांच्या अंतिम वेतनाची गणना 60 वर्षांपर्यंत गृहीत धरली जाईल, म्हणजे निवृत्तीचे वयामध्ये बदल केलेला आहे। दुसरा आहे श्रेणी बदल। तर श्रेणी 4 म्हणजे क्लास 4 मधून श्रेणी 3 म्हणजे क्लास 3 मध्ये रूपांतरित झालेल्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या या निर्णयामुळे सुटणार आहेत। आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि पदे त्याबद्दल पाहूया, म्हणजे ही माहिती तुम्हाला समजेल की तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे। तर बघा, समितीने प्रामुख्याने आरोग्य निरीक्षक म्हणजे ज्याला हेल्थ इन्स्पेक्टर म्हणलं जातं, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक आणि प्रमुख आरोग्य निरीक्षक या पदांच्या भरती आणि पदोन्नतीच्या नियमात बदल करण्यास मान्यता दिलेली आहे। यात प्रमुख आरोग्य निरीक्षक पदासाठी अनुभवाची अट बदलण्यात आलेली आहे, तर उप आरोग्य निरीक्षक पदासाठी चक्क 100% पदोन्नतीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। मित्रांनो, सध्या हे सर्व प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार आहेत। आता याचा तुम्हाला म्हणजेच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय फायदा याच्याबद्दल बघूया। तर बघा मित्रांनो, ज्यावेळी वरच्या पदांवर उदाहरणार्थ आपण उप आरोग्य निरीक्षक बद्दल पाहू तर 100% पदोन्नती दिली जाते किंवा निवृत्तीच्या नियमात बदल होतात, तेव्हा साहजिकच खालच्या स्तरावर नवीन जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त होणार हे कन्फर्म आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक किंवा तत्सम पदांसाठी नवीन आणि मोठी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। हा प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर होताच भरती प्रक्रियेला वेग येणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स करून बसलेले आहेत किंवा आरोग्य विभागाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते। माझा तुम्हाला सल्ला राहील की जाहिरातीची वाट न पाहता आत्तापासूनच तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत आणि GK आहे हे पक्क करून ठेवा। तर मित्रांनो, ही होती PMC आरोग्य विभाग भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट। या प्रस्तावाला मुख्य सभेची अंतिम मंजुरी मिळाली आणि अधिकृत जाहिरात आली की मी तुम्हाला नक्कीच एक नवीन व्हिडिओ मार्फत त्याच्याबद्दल नोटिफाय करेल। तुम्हाला या भरतीबद्दल किंवा अभ्यासाच्या नियोजनाबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।